जय महाराष्ट्र मित्रांनो. आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस. प्रत्येक विशेष दिवस विशेष दिनी साजरा केला जातो कारण की तो दिवस काही विशेष लोक असतात ज्यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं या गोष्टीसाठी. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आठवण म्हणून तो दिवस साजरा केला जातो. त्यापैकी एक आपला मराठी राजभाषा दिन तो 2013पासून 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आणि अर्थातच या मराठी भाषेला दर्जा देण्याचं ज्ञानभाषेपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्या मराठी कवी कवयित्री यांनी केलं, लेखकांनी केले. त्यापैकी एक म्हणजे आपले महान कवी कुसुमाग्रज यांची आज जयंती, याचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने हा मराठी राजभाषा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला. मी दरवर्षी प्रयत्न करतो, तसं तर माझे प्रयत्न रोजचेच असतात. मी पुण्यात राहतो. कंपनी व्यतिरिक्त जर माझ्या IT कंपनी व्यतिरिक्त मी कधी कधी पार्ट टाईम जॉब करतो 3 तास 4 तासाच. सो माझं ॲज अ डिलिव्हरी पार्टनर म्हणून मी करतो. तर ज्या सोसायटीमध्ये माझं जाणं येणं असतं 100तून त्या सोसायटीमधील एक घर असं असेल की ते मराठी घर मला मिळते. मराठी भाषेत बोलणारी व्यक्ती मला दिसते, मराठी भाषा कानावर पडतं. तर प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःहून जेव्हा मराठीत बोलण्याचा प्रयत्न करावं तर समोरून हिंदीमधून उत्तर येतं. एवढे परप्रांतीय वाढले म्हणजे परराज्यातून आलेली लोक स्वतःचं घर यांचं होऊन जातं, पण जिथं त्यांनी स्वतःचं घर घेतलं आहे इथली भाषा त्यांना स्वतःची नाही करून घेता आली अजूनपर्यंत. या गोष्टीची खंत आधीही होती, आताही आहे, आणि पुढे किती दिवस राहील माहिती. ही खंत कमी व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवं. हे मोजकेच काही राजकीय पक्ष असतात ते प्रयत्न करतात. आपलं सर्वांचं काम आहे आपली संस्कृती टिकवून ठेवणं. सर्वांनी प्रयत्न करा स्वतःहून मराठी बोलण्याचा. भाषेवर सगळं काही असतं. तुम्हाला इंग्रजी फाळ पडते म्हणून काय तुम्ही खूप विकसित झाला असं नसतं. चीनची भाषा काही इंग्लिश तरी पण बी तो देश खूप पुढे आहे. जसं आपण दरवर्षी आपला वाढदिवस आपल्या जन्मदिनी साजरा करतो, तर साजरा का करतो? आपण जिवंत आहोत, आपण अस्तित्वात आहे. आपल्याला स्वतःला शोधण्यासाठी तो दिवस आपण साजरा करतो. तसंच या भाषेचं मन आहे. ही भाषा अस्तित्वात आहे, आजूबाजूला फिरते, जिवंत आहे, याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा करायचा आहे. मी तर म्हणतो फक्त या दिवशीच नाही, रोजच याला सेलिब्रेट करा, त्याला साजरा करा. पुन्हा एकदा महाराष्ट्र राजभाषा दिनाच्या पुन्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.